आपल्या बाल्याला दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळावं यासाठी पालक खासगी शाळेचा मार्ग निवडतात आणि जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाठ फिरवतात. वाशिममध्ये मात्र या उलट चित्र पाहायला मिळत आहे. इचोरी गावातील 365 दिवस चालणारी जिल्हा परिषदेची शाळा परिवर्तनाची दिशा देणारी शाळा ठरत आहे. शालेय शिक्षणाबरोबरच इथे मूल्याधारित शिक्षणावर भर दिला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामूहिक प्रयत्नातून शाळेचा कायापालट झाला असून गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. एकेकाळी ओस पडलेली वाशिम जिल्ह्यातील इचोरी गावातील जिल्हा परिषद शाळा आज हिरवळीनं आणि विविध फुलझाडं आणि विद्यार्थ्यांच्या आनंदानं बहरलेली दिसते. परिसरातील सौंदर्य आणि स्वच्छता यामुळे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होत आहेत. झाडांच्या सावलीत आणि अभ्यासपूर्ण वातावरणात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढत असून त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या एकत्रित प्रयत्नातून शाळेचा संपूर्ण कायापालट झाला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शिक्षण दिलं जात आहे. याशिवाय सेंद्रिय परसवाण, गांडूळ खत प्रकल्प, शालेय बँक, वाचनालय, स्वच्छता अभियान आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. 365 दिवस काम करून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी किंवा गोरगरीब लोकांच्या लेकरांसाठी एक काहीतरी नाविन्यपूर्ण आपण काहीतरी करावं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ह्यासाठी आपण एक कार्यरत आमचा संपूर्ण स्टाफ एक 365 दिवस झटत राहतो. इथे आमच्या टीचर स्टाफ तर आहेच चांगला, पण त्या पालक जो आहे इचोरी गावामधील जे पालक आहे त्यांचा आमच्या शाळेमध्ये खूप चांगला सहभाग असतो आणि त्यांचा खूप सपोर्ट असतो. त्यांच्या सपोर्टमुळेच आज आमची शाळा 2024-25 मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये आमचा 3रा क्रमांक आला. जेव्हा गुणवत्ता वाढेल तेव्हाच आपला पट वाढू शकतो आणि इतर शाळेतील मुलांचा कल आपल्या शाळेकडे येण्याचा वाढेल या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू मुलांचा पट वाढू लागला. आणि मध्येच कोरोनाच्या काळामध्ये तर मुलांची संख्या उलट वाढली, कारण आम्ही कोरोनाच्या काळातही नियमितपणे 3 तास शाळेत येऊन अध्ययन अध्यापनाचे कार्य करत होतो. शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता विविध स्पर्धा परीक्षांसाठी नियमित मार्गदर्शन केलं जातं. याचा परिपाक म्हणून शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन आणि इतर परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. स्मार्ट बोर्ड, अँड्रॉइड टीव्ही आणि डिजिटल साधनांच्या वापरामुळे शिक्षण अधिक रंजक, सुलभ आणि परिणामकारक बनलं आहे. यासोबतच शालेय वेळेच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शाळेत सुसज्ज असं वाचनालय देखील आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देण्यासाठी एक दिवस दप्तरमुक्त आणि निसर्गाच्या सानिध्यात शाळा भरवण्यात येते, ज्यात विविध कृतींमध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात. ही शाळा 365 दिवस सुरू राहते, कारण की दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आमचे सर महाले सर क्लास घेतात आणि माझ्या शाळेमध्ये मला खूप प्रसन्न वाटते. आमच्या शाळेमध्ये सेंद्रिय परसबाग आहे, गांडूळ खत निर्मिती पंजाबराव देशमुख आणि झाडे आहेत. माझ्या शाळेबद्दल मला खूप अभिमान आहे, कारण आमच्या शाळेमध्ये कोणतीच मुलं भांडण करत नाही. आम्हाला त्यांच्यासोबत खेळायला खूप मजा येते. 2-3 महिने झाले आम्ही एक प्रोग्राम राबवला आहे. त्या प्रोग्रामचं नाव आहे माळी अभ्यासक्रम. तर माळी अभ्यासक्रमात हे परसबागेतनी आपण जे परसबागेत लावतो किंवा त्याच्यासाठी काय करावं लागते परसबाग किंवा शेती करण्यासाठी, तर ते सर्व त्या माळी क्रमातून आपल्याला शिकता येते. आमच्या शाळेनी 175 झाडे लावलेली आहेत आणि आम्हाला त्यांना एक एक पत्र वाटून दिलेलं आहे आणि आम्ही त्याची काळजी घेतो व आम्हाला शाळेतनी शिक्षक चांगले मिळाले आहेत आणि आमची शाळा खूपच छान होत आहे. आमच्या शाळेमध्ये सणही जेव्हा कोणतेही सण असतात तेव्हा आमच्या शाळेमध्ये साजरे केले जातात. जसे की दिवाळीला आम्ही पंत्या बनवतो, रक्षाबंधनला आम्ही राख्या बनवतो व गावकरी येऊन बी एवढं सर्व खरेदी करतात. वाचनालय पण आहे. त्या वाचनालयामध्ये आम्ही जाऊन अभ्यास करतो. आमचे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात आणि सर्व विद्यार्थ्यांचे आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. सर्वजण
आम्हाला टाइम मिळतो, परंतु शाळेच्या व्यतिरिक्त आम्ही वाचनालयात सुद्धा अभ्यास करतो आणि दिवाळीला आम्ही पंत्या बनवून विकतो. रक्षाबंधनला आम्ही राख्या बनवून विकतो. शालेय बँक, साहित्य भांडार आणि लघुउद्योग उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबनाची भावना विकसित होत आहे. पालक सभा, वाचनालय आणि क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत आहे. शिक्षकांची मेहनत, जिद्द, एकजूट आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन तसंच त्याला गावकऱ्यांच्या सहभागाची जोड असल्यास इचोरीप्रमाणे कोणतीही जिल्हा परिषदेची मराठी शाळा परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी बनू शकते, हे इचोरी या गावानं सिद्ध केलं आहे. शिक्षणासोबतच संस्कार, स्वावलंबन, पर्यावरण जागरूकता आणि व्यावहारिक ज्ञान याचा समन्वय घडवून आणणारी ही शाळा खऱ्या अर्थानं आदर्श ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.